शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। तवंदी घाटातील गोळीबार प्रकरणी इचलकरंजीच्या युवकास अटक। तवंदी घाट येथील हॉटेल व्हाईट हाऊस नजीक शनिवारी स्क्रॅप टेंडरच्या वादातून गावठी पिस्तूलमधून गोळीबार केल्याप्रकरणी इचलकरंजी येथील अरमान या युवकावर निपाणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। त्याला अटक करून निपाणी न्यायालयासमोर हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील स्क्रॅप टेंडर घेणाऱ्या व्यावसायिकांची बैठक तवंदी घाट परिसरातील हॉटेल व्हाईट हाऊस नजीक घेण्यात आली होती। बैठक झाल्यानंतर 2 गटात वाद झाला। वाद वाढल्यावर अरमानने जवळील गावठी पिस्तुलातून गोळीबार केला। त्यावेळी ताकारी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथील सुरेश कलाप्पा खेत्री वय 52 खाली वाकल्याने थोडक्यात बचावले। यानंतर पोलिसांनी संशयिताचा तपास केला। प्रारंभी 3 जणांना ताब्यात घेण्यात आले होते, मात्र मुख्य आरोपी अरमान असल्याचे समजल्याने त्याला अटक करून निपाणी न्यायालयात हजर केले होते। पोलिसांनी संशयिताकडून वापरण्यात आलेली बंदूक व कारही ताब्यात घेतल्याचे समजते। शिवा न्यूजसाठी शिवानंद वसेदार। चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन क्लिक करा।